जखमा दिसतात त्या कमी त्रासदायक असतात, पण न दिसणाऱ्या जखमा मन पोखरतात। आयुष्याचा प्रत्येक क्षण कॅमेरा सारखा आहे। जर तुम्ही हसून पोज दिलीत तर चित्र सुंदर उमटतं। काही वेळा शांत राहणं हेच मोठं उत्तर असतं, कारण शब्दांपेक्षा शांततेला जास्त ताकद असते। दुःख टाळणं अशक्य आहे, पण दुःखातही आशेचा किरण शोधणं हे खरं आयुष्य आहे। खरी नाती नेहमी तुटलेली नसतात, ती कधी कधी फक्त शांत बसलेली असतात, आपल्याला आठवण करून द्यायला। मन काचेसारखं आहे, एकदा तुटलं तर पुन्हा जोडता येतं, पण ओरखडे कायम राहतात। कोणीतरी आपल्याला खूप आठवतंय हाच विचार आपल्याला जगण्याची नवी उर्मी देते। जीवनात कधी कधी आपण ज्या गोष्टी गमावतो त्या खरं तर गमावण्याकरताच आलेल्या असतात। वेळ शिकवते ते कोणत्याही पुस्तकात नसतं, ती शिकवण आयुष्यभर स्मरणात राहते। माणसाची खरी ओळख त्याच्या यशात नाही तर अपयशातून उठण्याच्या ताकदीत असते। नात्यांची खरी गोडी ती तुटल्यानंतर कळते, म्हणून नाती तुटू देऊ नका। आपल्यावर निस्मित प्रेम करणारी माणसं शोधा, कारण तीच खरी संपत्ती आहे। एखाद्या व्यक्तीला विसरणं कठीण असतं, पण त्याशिवाय जगायला शिकणं हाच धडा असतो। प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते। काही काय करावं हे शिकवतात, तर काही काय करू नये हे शिकवतात। मन खूप बोलतं, पण आपण नेहमी त्याला ऐकून घेत नाही, म्हणून कधी कधी स्वतःशी बसून गप्पा मारा। दुःख मनाला खोलवर नेतं, पण त्यातूनच आपल्याला स्वतःला ओळखता येतं। काही लोक आपल्या आयुष्यात वादळासारखे येतात, पण नंतर तेच ढग पाऊस बनून शांतता देतात। जीवनाचं खरं सौंदर्य हे अपूर्णतेत आहे, पूर्णत्वात कधीच जादू नसते। ज्या क्षणी आपण स्वतःला स्वीकारतो त्या क्षणापासून आयुष्य सुंदर वाटू लागतं। प्रेम करणं सोपं असतं, पण प्रेम जपणं, मन सांभाळणं आणि नातं जगणं हेच खरं महान काम असतं।